काटालगा फेम शेफाली जरीवालाचा अचानक मृत्यू झाला। बिग बॉस मधला सहभाग ते वेब सिरीज मधला अभिनय यामुळे शेफालीचे असंख्य चाहते होते। मात्र तिच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसलाय। मात्र तिच्या मृत्यूचं कारण आता समोर आलंय। वय लपवण्याच्या नादात तिने आयुष्य गमावल्याचं बोललं जातंय। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। सौंदर्याच्या अट्टाहासाने गमावला जीव। शेफाली जरीवालाचं मृत्यूचं कारण समोर। वय लपवण्याच्या नादात आयुष्य संपलं। शेफाली जरीवाला प्रसिद्ध मॉडेल, प्रसिद्ध अभिनेत्री, काटालगा या व्हिडिओमुळे एका रात्रीत स्टार झाली। त्यानंतर तिने बिग बॉस मध्येही सहभाग घेतला। अनेक वेब सिरीज मध्येही तिने अभिनय केलाय। भारतच काय पण संपूर्ण जगभरात तिचे चाहते होते। आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या शेफाली जरीवालानं आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला। वयाच्या 42व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर अशा चालत्या फिरत्या वयात तिचा मृत्यू झाल्यानं चौकशी सुरू झाली। त्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। तरुण सुंदर दिसण्यासाठी शेफाली उपचार घेत होती। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून शेफालीवर उपचार सुरू होते। शेफाली विटॅमिन सी ग्लुटाथिओनचे डोस घेत होती। सुंदर दिसण्यासाठी अँटी एजिंग औषधं सुरू होती। शेफाली जरीवालाला इतर कोणतेही आजार नव्हते। तरीही शेफाली जरीवालाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला। त्यामुळे तिच्या मृत्यूलाही सुंदर दिसण्यासाठीचे उपचार कारणीभूत असल्याचं बोललं जातंय। त्याबाबत आम्ही स्किन स्पेशलिस्टना याबाबत विचारलं। आजकाल सुंदर दिसण्यासाठी किंवा तरुण दिसण्यासाठी मुलं मुली किंवा मध्यमवयीन स्त्रिया किंवा पुरुष सुद्धा काही इंजेक्शन्सचा वापर करत आहेत। या प्रकारचे इंजेक्शन फिलर स्वरूपात किंवा बोटॉक्स बोटुलिनम या प्रकारचे इंजेक्शन्स असतात किंवा शिरेतून किंवा पोटातून घेण्यासाठी काही औषधं वगैरे असतात। पण ह्या औषधांचा वापर योग्य त्या आणि गरजू व्यक्तीनेच करायला हवा आणि तोही डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानंतरच। हल्ली धकाधकीच्या आयुष्यात आणि जंक फूडमुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न उभे राहिले। त्यामुळे अनेकदा वजन वाढण्याच्याही तक्रारी सुरू होतात। मात्र त्यातही सुंदर दिसण्यासाठी औषधोपचार घेण्याकडे आधुनिक पिढीचा कल वाढलाय। त्यांना शेफाली जरीवालाच्या मृत्यूने इशारा दिलाय हे मात्र खरं। रिपोर्ट लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।